काही लोक असे आहे, आमच्या साधनेने आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. काही लोक असे आहे, आमच्या साधनांनी आमच्या स्वधर्माचा प्रचार झाला पाहिजे. काही लोक असे आहे, आमच्या साधनांनी मी तिन्ही लोकांचा स्वामी बनलो पाहिजे. काही लोक असे आहे, आमच्या साधनेने आमची जीविका वृत्ती तयार झाली पाहिजे, मुलं बाळं पोसता आले पाहिजे, जीवननिर्वाह झाला पाहिजे, यासाठी काही साधना करणारे लोक आहेत. संत लिहितात, जर तुम्हाला या 4 प्रकारच्या साधना जर करायची आहे, साधना जरूर करा. परंतु वकिलीच्या परीक्षेला जर तुम्ही पेपर द्यायला गेलेत, तर वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून जायचो आहे का? नाही नाही नाही. तुम्हाला LLB व्हायचं आहे आणि LLBचा पेपर द्यायचा आहे, तर चुकूनही वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करू नका. लक्षात घ्या, करावं लागेल कायद्याचा. त्या प्रकारे तुम्हाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे का? मोक्ष म्हणजे काय? आपल्या ज्या संकल्पना आहे, जे विकल्प आहे, जे संकल्प आहे, अनेक उठणारे मनामध्ये. कारण संकल्प विकल्प मनामध्ये उठत असतात. ज्यावेळेस मनाधीन जीव राहतो, मनाधीन म्हणजे मनाच्या अधीन राहतो आपण, त्यावेळेस आपल्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प उठत असतात, निश्चय नाही. जेव्हा मनाधीन जीवन जगण्याची पद्धत माणसाची असेल, त्यावेळेस त्याला एक निश्चय बांधता येत नाही. निश्चय जर बांधायचा असेल, संकल्प विकल्पाच्या बाहेर यावं लागते. संकल्पाचे दृढ बळ, संकल्पाचे दृढ बळ, संकल्पाचे दृढ बळ, संकल्पाचे विकल्पांचे छेदी मूळ, विकल्पांचे छेदी मूळ, विकल्पांचे छेदी मूळ, संकल्पांचे दृढ संकल्पांचे संकल्पांचे संकल्प दृढ धरिता चित्ती, संकल्प दृढ धरिता चित्ती, संकल्पांचे दृढ बळ, विकल्पांचे छेदी मूळ. मगाच मला बैठकीमध्ये प्रश्न विचारला, बाबाजी संकल्प आणि निश्चय 2 ऐकी 1 आहे. संकल्प निश्चय 2 ऐकी 1 आहे. ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये संकल्प उठतो की मी कीर्तनाला जायचं, अभ्यास करायचं,
त्या संकल्पाला जोड जर विकल्पाची असेल तर त्या संकल्पामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकाराची जागृती होते आणि त्या संकल्पाला जोड जर विवेकाची असेल विबलाची असेल तर तो संकल्प विकल्पाचं मूळ छेदण्यासाठी नम्रता धारण करते. दोन पर्याय. संकल्प कोणीही करते परंतु संकल्प करताना त्या संकल्पाला जोड जर विकल्पाची असेल तर मित्र हो अहंता आल्याशिवाय राहणार नाही. त्या संकल्पाला जोड विवेक बलाची असेल तर तो संकल्प विकल्पांच्या मुळाचं छेदन केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये विकल्पता आहे लक्षात घ्या तिथपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये अस्थिरता आहे, दुःख आहे, कलह आहेत. आणि हे अस्थिरता दुःख कलह देणारी वस्तू या जगामध्ये कुठे आहे असा संतांनी सर्वांसमोर दाखले दिला आहे. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात ऐकाजी संत जन सादर करोनी या मन. श्रोता तो घरही नाही, वक्तामध्ये सोवाद. श्रोत्याची मनस्थिती ऐकण्याची नाही आहे. श्रोता जातीच्या पंथांच्या संप्रदायांचे आहारी गेलेला आहे. श्रोता समाजकारणांच्या राजकारणांच्या धर्मकारणांच्या आहारी गेलेला आहे, विवश झालेला आहे. जोपर्यंत निष्पक्ष भूमिका माणसाची तयार होत नाही, जोपर्यंत मनुष्य माणसाला माणूस या पद्धतीनेच फक्त जोपर्यंत पाहत नाही तिथपर्यंत माणसाला संतांच्या साहित्यांचा जो सिद्धांत आहे, मर्म आहे, वर्म आहे ते कधीही जाणता येत नाही. लक्षात घ्या. तुका मने वर्म सांगतो सवेगे. 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 तुका मने मने वर्म सांगतो सवेगे. स्वहितांच्या लागे स्वहितांच्या लागे मार्गी नरा. स्वहितांच्या लागे मार्गी नरा. मार्गी नरा. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे. तुका म्हणे तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे. स्वहितांच्या लागे मार्गी नरा. संत तुकाराम आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सद्भाविकांना असे संकेत त्यांनी दिले की ज्ञानाचं वर्म, कथा कीर्तनांचं वर्म, परमार्थाचं वर्म, स्वहिताचं वर्म आम्ही सगळ्यांना सांगत आहोत. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे. स्वहितांच्या लागे मार्गी नरा. प्रत्येक हितचिंतकांनी स्वतःच्या हिताच्या मार्गाने जीवन जगण्याची पद्धत सुरू केली पाहिजे. लक्षात घ्या. जो मनुष्य स्वतःच्या हितांच्या मार्गांनी जगण्याची पद्धत जीवन जगण्यामध्ये योजनाबद्ध रीतीने आखत नाही त्या माणसाच्या कुटुंबामध्ये जीवन पद्धतीमध्ये कलह झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. कलह कशामुळे ते तुम्हाला ओवीपाठ आहे. जाणता पुरुष असेल जेथे कलह कैसा उठेल तेथे. उत्तम गुणाविषयी रीते तेथे प्राणी करंटे. म्हणून अभ्यास करताना प्रत्येक अभ्यासकांनी काळजी घेतली पाहिजे.
मित्रा कर अभ्यास तू, मित्रा कर अभ्यास तू, मित्रा कर अभ्यास तू, मित्रा कर अभ्यास तू, मनोवृत्तींचा कर त्याग रे, मनोवृत्तींचा कर त्याग रे, नका गुंतू विषयी असा, नको गुंतू विषयी असा, नको गुंतू विषयी असा, अभ्यासकांना संदेश देताना मित्रा कर अभ्यास तू, मनोवृत्तीचा कर त्याग रे. अभ्यास करताना अगोदर मनोवृत्तीचा त्याग करा. जोपर्यंत मनोवृत्ती माणसांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला समोर येते तिथपर्यंत ही मनोवृत्ती परमार्थाचा अभ्यास करू देत नाही. कारण मनाचं खाद्य परमार्थ नाही आहे, मनाचं खाद्य प्रपंच आहे, मनाचं खाद्य विषय आहे. लक्षात घ्या. 239 नंबरची साखी आहे ना, आहे लक्षात. मनस्वार्थी आपरस विषय लहर फहराय, मन के चलाये तंचले जाते सर्वस जाय. असलं नसलं चाललं जाते. जेव्हा मनुष्य मनाच्या मागे लागतो तेव्हा मन स्वार्थी आपरस. मन हे स्वार्थी आहे. कशात आहे? आपल्या रसामध्ये, विषयांच्या रसामध्ये मन स्वार्थी आहे. मन तुम्हाला परमार्थ करून हावऱ्या मना ऐकेना, हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भजना करू देना, मज गुरु भक्ती करू देना, हावऱ्या मना ऐकेना, हावऱ्या मना ऐकेना. मनाचा तो स्वभावच आहे. जे जे मन अंगीकारी ते ते काढावे बाहेरी. मनाने ज्या ज्या गोष्टीचा अंगीकार केला त्या मनाला पुष्टी देऊन जर तुम्ही जीवन जगत असतात, हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना. या मनावर अंकुश लावावं लागते. मित्रा कर अभ्यास तू, मनोवृत्तीचा कर त्याग रे. अभ्यास करताना प्रथम लक्षण आपल्या अंतःकरणात येऊ द्या की मनोवृत्तीचा त्याग करा. जे जे मन अंगीकारी ते ते स्वयंमुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. मन म्हणेल त्याचा अंगीकार करणारे जे लोक आहेत त्यांनी कोणत्याही देवाधर्माची भक्ती केली, कोणताही प्रयत्न केला, किती धनसंपत्ती प्राप्त केली, लक्षात घ्या. मन हिंडवे दारोदारी. मन हे दारोदारी हिंडवणार आहेत. म्हणून अभ्यास करणाऱ्यांनी परमार्थाचा विषय हाताळताना मनोवृत्तीला मागे घ्या. सांडी कल्पना उपाधी हीच साधूला समाधी. कल्पना, नाना प्रकारच्या उपाध्या, नाना प्रकारच्या प्रवृत्त्या ह्या माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करू देणार नाहीत. म्हणून ऐकाजी संत जन सादर करून या मन. आपापले मन सादर करा. सादर म्हणजे हजर करा, दक्ष राहा. आपापलं जर मन दक्ष राहिलं नाही
तर आपणाला खरोखर आपल्या जीवनामध्ये तुम्ही कोणतंही सोंग करा परमार्थाचं भक्तीचं, जीवन स्थिर बनणार नाही. लक्षात घ्या. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन अंतर्बाह्य जग आणि मान, अंतर्बाह्य जग आणि मान, जग आणि मना, अंतर्बाह्य जग आणि मना, अंतर्बाह्य जग आणि मना, अंतर्बाह्य जग आणि मना, आणि मना, आणि मना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा अंतर्बाह्य जग आणि मना, सानी धरी गमद गमद गमदनी सानी धरी गमदनी सा गमदनी सा गमदनी सा, अंतर्बाह्य जग आणि मना, अंतर्बाह्य जग महाराज आपल्या जन्मदिवसांच्या निमित्ताने आपल्याला संदेश देतात की बापो, जर परमार्थ करायचा असेल, जीवनामध्ये काही सारस्य शोधायचं असेल, आम्ही ते शोधू पाहिलं, परंतु तुकाराम अनुभव देतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागलं. आतील आणि बाहेरील जग आणि मन याचं युद्ध आमच्या मनामध्ये सुरू झालं. लक्षात घ्या, जेव्हा युद्ध सुरू होते, तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, युद्ध सुरू असताना त्या युद्ध करणाऱ्या माणसांच्या अंतःकरणामध्ये घरचे दारचे आठवतात का? आठवतात का? नाही. सगळ्या गोष्टीचा विसर असतो युद्ध करताना. युद्ध करताना एकच ध्येय असते फक्त. कोणतं ध्येय?
माझ्या समोरील शत्रूवर कसा विजय प्राप्त करायचा, बस हेच आपणाला करायचं आहे. आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे, तरण्याशी भवसागर आणि अवघड हा षडरी भुजा. प्रत्येकाला माहीत आहे. तरुण जायचं असेल, खरोखर जीवन स्थिर शांत बनवायचं असेल, सोंग संपादनी करायचं नसेल, संतांच्या वचनांचा स्वीकार करायचा असेल आणि संतांच्या वचनांनी आपलं जीवन गंभीर बनायचं असेल, गंभीर हो सबका हृदय सतज्ञान का, असं जर करायचं असेल तर प्रत्येक क्षणाला सतर्क राहावं लागेल. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मनावर विजय प्राप्त जोपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्हाला संतांचं वर्म कळत नाही. म्हणून संतांचं वर्म कळत असताना, कथन करत असताना तुकाराम लिहितात, सकळांचे सार एक कंटक ते त्यजावे. सर्व धर्मांचं, सर्व जातीचं, पंथ संप्रदायांचं, सर्व ग्रंथांचं, सर्व संतांचं, देवाधर्मांचं वर्म एकच आहे. कशासाठी? कशासाठी परमार्थ, कशासाठी अभ्यास, कशासाठी पुण्यतिथी जयंती, कशासाठी भजन पूजन. कंटक ते त्यजावे. आपल्या जीवनातून जे कंटक गुण आहे, त्रस्त करून सोडणारे जे गुण आहे, त्रस्त करून सोडणारे जी जीवन पद्धती आहे, तिचा त्याग करण्याचा उद्देश फक्त आहे. लक्षात घ्या. परमार्थांचा, भजनांचा, पूजनाचा. वाईट भावना नासावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुव्यवस्थित चालावया, भजने केली संतांनी. भजन संमेलनाचा काय उद्देश आहे? 4 गोष्टी साधायचा उद्देश आहे. वाईट भावना नासावया, भजन करणाऱ्यांच्या मनामध्ये आणि भजन ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये ज्या वाईट भावना आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे भजनांनी. लोकी कर्तव्यशीलता यावया. भजन करणारा पोरगा, भजन करणारा मनुष्य हा कर्तव्यशील असला पाहिजे, कर्तव्यहीन नाही. लक्षात घ्या. देईल माझा हरी पडला खाटल्यावरी. जमल का? भगवंता तूच आहे, सुख दे, सर्व तुला चिंता आहे. ही वाणी परमार्थाची नाही आहे, पोट भरणाऱ्याची वाणी आहे. लक्षात घ्या. भगवंत देव तुम्हाला आयत देण्यासाठी नाही आहे. कष्ट करूनच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, आणि निरतक न वेचावे छंदी कुणाच्या लागोनी. भजन करताना अभ्यास करणाऱ्यांनी क्रियाशील झालं पाहिजे. लोकी कर्तव्यशीलता यावया. कर्तव्यशील केव्हा होईल मनुष्य? दुसऱ्याच्या शोषण करून जीवन जगण्याची पद्धतीवर अंकुश आणेल तर. मी कीर्तन करावं, 1973 पासून कीर्तन सुरू केलं, आता 50 वर्ष झाले मला. लक्षात घ्या. माझ्या डोक्यामध्ये जे ज्ञान आहे, संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांचा जो भार आहे, त्यामध्ये काय आहे की असो कोणी साधुवन विद्वान, त्यांनीही न खावे कष्टाविन. प्रत्येक उपासकांना, जिज्ञासू जीवांना कष्ट करून जेवायचं शिकवा, आणि तूही कष्ट करून जेव. लोकांना नागवून, लोकांना फसवून, लोकांना लुटून, दुसऱ्यांनी कष्ट करावं, दही घुसळावं एकानं आणि लोणी खावं भलत्यानं, हा समाजामध्ये उपक्रम चालला. दही घुसळणारी बाई जर तुमच्या घरी आली, तिचा घाम जाते, पण तिला फक्त एक गळावर ताक देते, लोणीचं देतच नाही. ही समाजाची पद्धत आहे. जे कष्ट करणारे लोक आहे, स्वावलंबी जीवन जगणारे लोक आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान नाही, कारण त्याचं शोषण करणारे अनेक आहे. चहूबाजूनी आहे तुम्हाला गाणं पाठ. भजित सगळे करीती दैनाय समाजाची, हाल हाल होते रे. दैनाय समाजाची, हाल हाल होते रे. चहूबाजूनी रक्त शोषुनी, चहूबाजूनी
करते ऐनाया समाजाले ऐनाया समाजाले लक्षात घ्या. आपण थोडंही पाहत नाही. अरे ऑफिसमध्ये जा तुमची हाल आहे, बँकेमध्ये जा तुमची हाल आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये देवाधर्माच्या धार्मिक क्षेत्रामध्ये जा हाल आहे, मठ मंदिरामध्ये जा हाल आहे. कोणाची मजा आहे? ऐत खाऊची. ऐत खाऊचे गाल फुगते श्रमिकांचे ते शरीर सुकते. नाही, श्रमिक लोकांचं शरीर सुकल्या जाते, ऐत खाऊचे गाल फुगते. लक्षात घ्या. ऐशाया समाजात कोण सहारा देते रे दैनाया. है ना, हाल हाल होते रे. आपण कधीच पाहत नाही, दुर्लक्ष करतो. म्हणून मित्र हो, सकळांचे सार एक कंटक ते त्यजावे. सगळ्या ग्रंथांचा, संतांचा, पंथांचा, जाती धर्म संप्रदायांचा उद्देश एकच आहे की परमार्थाच्या मार्गाने लागलेले जे लोक आहेत, पुण्यतिथी जयंत्या करणारे लोक आहे, भजन करणारे लोक आहे, त्या लोकांनी आपल्या जीवन धर्मामध्ये, जीवन पद्धतीमध्ये जे कंटक स्वभाव आहे, त्रस्त करून सोडणारे स्वभाव आहे, गुण आहे, त्याचा त्याग करण्याचा उद्देश फक्त या परमार्थांचा आहे. लक्षात घ्या. दोष तजी गुण को गहे पारक पद में स्थिर, यही काज नर जन्म की बीज कहे कबीर. दोषाचा त्याग करा, गुणाचं ग्रहण करा आणि गुण ग्रहण करून गुणग्राहकता अंगीकारून खुशाल प्रपंच करा. लक्षात घ्या. प्रपंचामध्ये सुख आहे, सुख नाही असं नाही, आहे सुख, पण केव्हा प्रपंच समजला तर. प्रपंच हा पाया आहे परमार्थांचा, 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 प्रपंच हा पाया आहे परमार्थांचा. प्रपंच हा परमार्थाचा पाया. समर्थ रामदासांनी स्वामींनी उदाहरण दिलं आहे, जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाणं, जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंचामध्ये प्रामाणिकता नसेल, प्रमाणबद्ध संसार नसेल, प्रमाणबद्ध जीवन पद्धती नसेल, प्रमाणबद्ध संबंध आणि व्यवहार नसेल तर त्याला परमार्थ करता येणार नाही. लक्षात घ्या. कोई भी प्राणी पग बिना जैसे ही चल सकता नहीं, व्यवहार की शुद्धि बिना परमार्थ तो बनता नहीं. व्यवहारची शुद्धी जर नसेल तर परमार्थ कधीच बनत नाही. म्हणून प्रत्येक संतांनी सांगितलं, सकळांचे सार एक कंटक ते त्यजावे. जीवन जगत असताना स्वतःच्या जीवन पद्धतीकडे फक्त पहा आणि त्या जीवन पद्धतीमध्ये जे कंटक स्वभाव आहे, त्रस्त करून सोडणारे गुणधर्म आहे आपल्यामध्ये, त्याग त्रस्त करून सोडणाऱ्या गुणधर्माचा त्याग करा. हाच परमार्थाचा मूळ पाया आहे. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, विशेषतः कांद्याहुनी शेवी ते घाणी आगळ्या त्या. विशेषतः कांद्याहुनी याचा अर्थ काय? विशेष लक्ष देऊन तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल, ज्या कांदा खाल्ल्यानंतर तोंडाची वास येते, लक्षात घ्या, ती वास कांदा खाल्ल्यानंतर येते का कांदा पाहिल्यानंतर येते? खाल्ल्यानंतर. पाहिल्यानंतर येते का? कांदा हातात घेतला घाण येते का तोंडाची? कांदा हातात घेतला घाण येत नाही, तो कांदा खाल्ल्यावर मग तोंडाची घाण येते. लक्षात घ्या भावाजी. त्या प्रकारे सगळेच जण म्हणतात, काम क्रोध मद लोभ की जब लग घट में खान, तब लग दोनों पंडिता मूर्ख एक समान. काम क्रोध लोभ हे नरकाचे द्वार आहे असं अनेक ग्रंथामध्ये लिहून आहे. अनेक संत कथन करत आहे, फक्त सांगत आहे. खाऊन पाहत आहे का? खाऊन पाहत नाही. लक्षात घ्या. लोभ सोडला तर काय होते याची अनुभूती घेऊन पाहत आहे का कोणी? मोह सोडला तर काय होते, काम सोडला तर काय होते अनुभूती घेऊन पाहत आहे का? फक्त बोलणं चालू आहे. लक्षात घ्या. शिकल्या